जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल अगदी मनापासून स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 202, तारीख आहे 21 जुलै 2026 व वार आहे मंगळवार। ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण
सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील देवशोधनाचा या 6व्या दशकातील ब्रह्मपावन या दुसऱ्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 5वी ओळ 30 या अंकानंतर आपणासी ठावच नाही या शब्दांनी 31वी ओवी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करीत आहोत. आपणासी ठावच नाही येथे पाहणे न लगे काही, तत्वे ठाईचा ठाई विभागून गेली. बांधली आहे तो गाठोडी, जो कोणी विचारे सोडी, विचार पाहता ही गाठोडी आढळेना. तत्वांचे गाठोडे शरीर, याचा पाहता विचार, एक आत्मा निरंतर आपण नाही. आपणासी ठावच नाही जन्म मृत्यू कैचे काही, पाहता निर्गुणाच्या ठाई पाप पुण्य नसे. पाप पुण्य यमयातना हे निर्गुणी तो घडेची ना. आपण तोची तरी जन्म मरणा ठाव कैचा. देहे बुद्धीने बांधला, देहे बुद्धीने बांधला, तो विवेके मोकळा केला. देहातीत होता पावला मोक्षपद. झाले जन्माचे सार्थक, निर्गुण आत्मा आपण एक. परंतु हा विवेक पाहिलाच पाहावा. जागे होता स्वप्न सरे, विवेके पाहता दृश्य वास ओसरे. विवेके पाहता दृश्य ओसरे, स्वरूपानुसंधाने करे प्राणी मात्र. आपणास निवेदावे, आपण विवेके नुरावे, आत्मनिवेदन जाणावे याचे नाव. आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरु पाद सेवन, पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण वाचणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 4थी ओळ 31 या अंकाने आपला म्हणजे मीचा या शब्दांनी आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. आपला म्हणजे मीचा ठाव ठिकाणाच नाही, तेव्हा तेथे पाहण्याचे कारणही राहिले नाही. तत्वे जागच्या जागी विभागून जातात. बांधली आहे तोपर्यंत गाठोडी आहे. विचाराने कुणी एखाद्याने ही गाठोडी सोडल्यावर मग काही ती आढळणार नाही. शरीर हे पंचतत्वांचे गाठोडे आहे. त्याचा विचार केल्यास एक आत्माच निरंतरचा आहे, आपण म्हणून काहीच नाही. आपण म्हणजे मीच जागेवर नाही, मग मला जन्मावयाचे व मरावयाचे हे तरी कोठचे. परब्रह्माच्या ठिकाणी पाहावयाला गेले तर पापही नाही व पुण्यही नाही. पाप पुण्य यमयातना इत्यादी गोष्टी निर्गुणाच्या ठिकाणी मुळीच नाही. आपण ते निर्गुण परब्रह्मच आहोत. तर आपल्यास तरी जन्म मरण कोठचे. देह बुद्धीने बांधला होता तो विवेकाने मोकळा केला आणि तो देहा वेगळा झाला की त्याला मोक्षपद मिळते. मी आत्म्याहून भिन्न नाही हा बोध होतो. मोक्ष हाच. निर्गुण आत्मा व आपण एकच असे झाले की ते जन्मास आल्याचे सार्थक झाले. पण
हा विवेक एकदा केलेलाच पुन्हा पुन्हा करावा. हा विवेक नेहमी जागृत ठेवावा. जागे झाले की स्वप्न संपते, तसे विवेक उत्पन्न झाला की दृश्य नाहीसे होते आणि मग आत्मस्वरूपाच्या अनुसंधानाने मी आत्मा आहे, त्याहून भिन्न नाही, याच्या अखंड चिंतनाने प्राणी मात्र उद्धरून जातो. स्वतःलाच देवाच्या रूपी अर्पण करावे, म्हणजे विचाराने मीपणाच आपणच राहू नये. ज्याला आत्मनिवेदन म्हणतात. हे वाक्य पुन्हा एकदा वाचतो. स्वतःलाच देवाच्या रूपी अर्पण करावे, म्हणजे विचाराने आपणच राहू नये. याला आत्मनिवेदन म्हणतात. प्रथम आत्मानात्म विवेकाचे म्हणजे अध्यात्माचे श्रवण करावे, नंतर सद्गुरु चरण सेवा करावी आणि मग सद्गुरु कृपेच्या प्रसादाने आत्मनिवेदन होते. जय जय रघुवीर समर्थ. हा होता ओळी क्रमांक 31 ते ओळी क्रमांक 40 या ओव्यांचा मराठीतील अर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केले, त्याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे खूप खूप आभारी आहोत. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.